सर्वांना विजयादशमीच्या आणि खंडेनवमीच्या अनेक अनेक शुभेच्छा. सर्वांशी प्रत्यक्ष संपर्क होऊ शकतो नाही होऊ शकत असं बऱ्याच वेळेला असं वाटतं की संपर्क प्रत्यक्ष करायला पाहिजे, परंतु तुमच्या सगळ्यांच्या वेळेच्या अडचणीच्या अभावी आणि तुम्ही लोक सगळेजण बिझी असता आपल्या आपल्या कामामध्ये, त्यामुळे व्यक्तिगत संपर्क इच्छा असून पण करता येत नाही. तर आज विजयादशमी आणि खंडेनवमीच्या निमित्ताने काहीतरी बोलावं असं वाटलं म्हणून हा व्हिडिओ करून आपल्या सर्वांच्यापर्यंत पोचायचा प्रयत्न आहे. विजयादशमीचा दिवस हा दिवस सीमोल्लंघन याच्यासाठी प्रसिद्ध आहे आणि ज्याच्यामध्ये जी कथा आहे त्याच्यामध्ये रावणाचा वध केला आणि असुरांचा नाश केला अशी पण एक आपली संकल्पना आहे. आपण आपल्या कंपनीच्या बद्दल जर बोलायचं झालं तर तुमच्या लक्षात आलं असेल की गेल्या अनेक दिवसांमध्ये किंवा गेल्या वर्षभरामध्ये आपण नवीन नवीन काही गोष्टी करायचा प्रयत्न करतो आहे आणि त्या काही सक्सेसफुल पण आपण करतो आहे. हे एका अर्थाचं सीमोल्लंघनच आहे की जिथं आपण आपल्या जवळ असलेल्या टेक्नॉलॉजीच्या, कस्टमरच्या आणि प्रोडक्टच्या अशा तिन्ही सीमा आपण उल्लंघून याचा अर्थ चांगल्या अर्थाने पलीकडे जायचं एक सिन्सिअर अटेम्प्ट आपण सगळे मिळून एकत्र करतो आहे. आता हे सीमोल्लंघन आपल्याला करायचं आहे आणि ते सगळ्यांना एकत्रित करायचं आहे. तर ते जर करायचं असेल की ज्याची आपण सुरुवात केलेली आहे, तर मला असं वाटतं त्याच्यासाठी एक 6 गोष्टींची सूत्री एक मला सगळ्यांना आपल्याला सुचवावीशी वाटते, रादर 7 गोष्टींची. आपल्याला हे सगळं करायचं म्हणजे याचा अर्थ आपल्याला स्केल करायचं आहे, बरोबर आहे. म्हणजे त्यातला पहिला एस जो आहे हा स्केल आहे. आता कोणतीही गोष्टीचं स्केल अचीव करायचं असेल तर आपल्याला इतर कोणत्या गोष्टीची आवश्यकता लागेल, तर सगळ्यात पहिलं आपल्याला लागेल स्किल. जे काही आपल्याला अचीव करायचं आहे ते अचीव करण्यासाठी लागणारं स्किल आपल्याकडं असलं पाहिजे. इंडिव्हिज्युअली असलं पाहिजे आणि ऑर्गनायझेशन लेवलला पण असलं पाहिजे. तर ते स्किल आत्मसात करायच्या 2 पद्धती आहेत. एक तर कोणीतरी शिकवा, नाही तर स्वतः शिका. मला असं वाटतं स्वतः शिकणं हे जास्त संयुक्तिक आहे सध्याच्या काळामध्ये आणि खूप सारे टूल्स त्याचे अवेलेबल आहेत, ऑनलाईन आहेत, ऑफलाईन आहेत आणि अनेक लोक पण उपलब्ध आहेत की जे तुम्हाला जे स्किल तुम्हाला नाही, जे येत नाही ते शिकवायला त्यांची अवेलेबिलिटी आहे, त्यांची मानसिकता पण आहे. सो स्केल अचीव करायचं पहिलं हे आहे स्किल. दुसरं आहे आपल्याला आपली स्वतःची स्ट्रेंथ वाढवायला पाहिजे. स्ट्रेंथ आपण जेव्हा म्हणतो ती स्ट्रेंथ अनेक प्रकारची आहे. सगळ्यात इंडिव्हिज्युअल कपॅसिटीत जर बोललो आपण तर त्या स्ट्रेंथ 3 प्रकारच्या आहेत. सगळ्यात पहिली आहे आपली फिजिकल स्ट्रेंथ, दुसरी आहे आपली मेंटल स्ट्रेंथ आणि तिसरी आहे आपली इमोशनल स्ट्रेंथ. या तिन्ही गोष्टीची स्ट्रेंथ आपल्याला सगळ्यांना इंडिव्हिज्युअली आणि कलेक्टिव्हली आपल्याला इम्प्रूव्ह करायला पाहिजे. हा झाला दुसरा एस. पहिला झालं स्किल, दुसरं झालं स्ट्रेंथ. आता स्किल आहे, स्ट्रेंथ आहे, पण दोन्ही गोष्टी असल्यानंतर आपल्याला अजून एक एस लागेल की तो म्हणजे स्ट्रेच. आता स्ट्रेचिंग कुठं कुठं करायला लागेल आपल्याला, तर स्ट्रेचिंग सगळ्यात पहिलं आपल्याला आपल्या इमॅजिनेशनला करायला लागेल. आपलं जे काही इमॅजिनेशन आहे एखादी गोष्ट करायचं त्याला स्ट्रेच करायला लागेल आणि त्याला स्ट्रेच करायला तुम्ही स्वतःच्या जो फॅक्टर तुम्हाला वापरायचा वाटेल 1:2 करा, 3 करा, 10 करा, देर इज नो लिमिट. आपण जे इमॅजिनेशन करू त्याच्यामध्ये काही लिमिट नसतं त्याच्यामध्ये. त्यामुळे स्ट्रेच करता यायला पाहिजे तुम्हाला तुमच्या इमॅजिनेशनला, तुमच्या फिजिकल कपॅसिटीला, तुमच्या इमोशनल कपॅसिटीला, तुमच्या इंटलेक्च्युअल कपॅसिटीला, या सगळ्या गोष्टीला तुम्हाला स्ट्रेच करता यायला पाहिजे आणि ते तुम्ही शिकावं. त्याच्यानंतर हे जर करायचं असेल तर आपल्याला अजून एक एस लागेल, तो म्हणजे सर्च. आता सर्च म्हणजे काय की जी गोष्ट आपल्याला माहीत नाही, समजा स्किल माहीत नाही, तर ते शिकायला लागेल, तर ते सर्च करायला लागेल अनेक ठिकाणी. मग सर्च करताना नुसतं सर्च करून चालणार नाही की ते सर्च करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या लोकांना कधी भेटायला लागेल, अनेक ठिकाणी जायला लागेल, प्रदर्शनं बघायला लागतील, ऑनलाईन एक्झिबिशन बघायला लागतील, इतर लोकांशी संवाद करायला लागतील
अशा गोष्टी जर आपण केल्या तर आपण ते सर्च करून आपल्या त्या गोष्टी इम्प्रूव्ह करू शकतो. आणखीन सगळ्यात महत्त्वाचं की हे सगळं करत असताना आपली स्वतःची सेफ्टी, आपल्या कुटुंबाची सेफ्टी आणि आपल्या समाजाची सेफ्टी ही आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाची आहे. तर असे हे स्केल अचीव करण्यासाठी स्किल, स्ट्रेच, स्ट्रेंथ, सर्च हे असे 5 S आणि मग हे सगळं करायला जे काही एनेबलर म्हणून लागतील तो आहे S, म्हणजे 5वा आहे T, म्हणजे 5S and 1T आपण ह्याला असं म्हणू शकतो की 5S and 1T हे जर आपण आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये जर इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न केला, आपल्याला 6W2H आपल्याला माहिती आहे, तसंच हे 5S and 1T जर आपण करायचा प्रयत्न केला आणि शेवटचा T जो आहे हा टेक्नॉलॉजीसाठी आहे. आता टेक्नॉलॉजी प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला वापरायची आहे, आपण वापरतो आहे, त्याचा आनंद पण घेतो आहे. तर याला नेक्स्ट लेवल आपल्याला जाणं, मग त्याच्यासाठी तुमचं IoT सोल्युशन असेल, KVS सारखी गोष्ट असेल किंवा इतर काही फायनान्शियल काही गोष्टी असतील, टेक्नॉलॉजी रिलेटेड असेल, AI असेल, रोबोटिक्सच्या वरचं असेल किंवा तर अशा सगळ्या गोष्टीवरती आपण या येणाऱ्या काळामध्ये एकत्रित काम करूयात असं मला वाटतं. आणि आपण सगळेजण याच्यावरती जरूर विचार कराल आणि असाच विचार तुमच्या घरामध्ये, तुमच्या लहान घरामध्ये जी कोणी लहान मुलं असतील किंवा अजून कोणी असतील त्यांच्यासोबतही तुम्ही विचार करा. आणखीन हे 5S and 1T आपण कसं इम्प्लिमेंट करू शकतो आपल्या पर्सनल लाईफमध्ये आणि कंपनीमध्ये, याच्यावरती जरूर विचार करा. आपल्याला परत एकदा विजयादशमीच्या आणि दसऱ्याच्या अनेक शुभेच्छा. थँक्यू.